या प्रश्नांची उत्तर जर तुम्हाला माहित असतील तर अगदी 2 ते 3 सेकंदामध्ये तुम्ही तुमचं उत्तर कमेंट करायचं आहे. त्यामुळे तुमची मॉक टेस्ट सोडवण्याची तयारी होईल. प्रश्न क्रमांक 1 आहे, राज्य सरकारकडून महानगरपालिकेवर कोणाची नेमणूक केली जाते? राज्य सरकारकडून महानगरपालिकेवर कोणाची नेमणूक केली जाते? याचं उत्तर आहे आयुक्त. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. याची PDF सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असते? ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ग्रामसेवक हे जे आहे ते ग्रामपंचायतीचं रोजचं जे काम आहे त्यासाठी जबाबदार असतात. प्रश्न क्रमांक 3 आहे, जिल्हा परिषदेत सर्वात महत्वाची समिती कोणती आहे? जिल्हा परिषदेमध्ये सर्वात महत्वाची समिती कोणती असते? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, स्थायी समिती ही जिल्हा परिषदेमध्ये सर्वात महत्वाची समिती असते. प्रश्न क्रमांक 4 आहे, गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोण असते? गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोण असते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ग्रामसभा ही गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेते. प्रश्न क्रमांक 5 आहे, महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील याचं उत्तर आहे सिंधुदुर्ग. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. महाराष्ट्रामधील अतिदक्षिणेकडील जिल्हा असा जर प्रश्न आला तर सिंधुदुर्ग हे उत्तर लिहायचं आहे. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हा कोणता आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, गडचिरोली जिल्हा महाराष्ट्रामधील सर्वात अतिपूर्वेकडील जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, महाराष्ट्रातील 100% आदिवासी जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील 100% आदिवासी जिल्हा कोणता आहे? उत्तर आहे नंदुरबार. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील अतिउत्तरेकडील जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील अतिउत्तरेकडील जिल्हा कोणता आहे? याचं उत्तर आहे नंदुरबार. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 9 आहे, कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अहमदनगर. अहमदनगर जिल्ह्यामध्ये कळसुबाई शिखर आहे. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणती गोदावरी नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती नदी गोदावरी नदीची उपनदी नाही? आता इथं प्रश्न काय विचारला तर उपनदी नाही त्या नदीचं नाव कोणतं आहे? याचं उत्तर आहे सीना. सीना नदी जी आहे ती गोदावरी नदीची उपनदी नाही आणि मुळा, प्राणहिता, प्रवरा या ज्या नद्या आहेत त्या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, खालीलपैकी कोणती नदी कृष्णा नदीची उपनदी आहे? खालीलपैकी कोणती नदी कृष्णा नदीची उपनदी आहे? तर उत्तर आहे वेदगंगा. पर्याय क्रमांक 3 ह्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12, मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे 1857 साली मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. मित्रांनो, व्हिडिओला एकदा लाईक करा तुम्ही जर अजून लाईक केलं नसेल. अशाच प्रकारचे डेली तुमच्यासाठी प्रश्न मी घेऊन येणार आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ कोठे आहे? महात्मा फुले कृषी विद्यापीठ कोठे आहे? याचं उत्तर आहे अहमदनगर जिल्हा. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी या ठिकाणी महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे. प्रश्न क्रमांक 14, लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक लागतो. पर्याय क्रमांक 4 ह्याचं योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 15 आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे? तर याचं उत्तर आहे सिंधुदुर्ग, पर्याय क्रमांक 2. आणि सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे? तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून याचं उत्तर द्यायचं आहे. सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे? प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणत्या स्थळास महाराष्ट्राची चेरापुंजी असे म्हटले जाते? खालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्राची चेरापुंजी असे म्हटले जाते? याचं उत्तर आहे आंबोली, पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे. रायगड जिल्ह्यात टिंबटिंब या ठिकाणी सुपारी संशोधन केंद्र आहे. रायगड जिल्ह्यात डॅश डॅश या ठिकाणी सुपारी संशोधन केंद्र आहे. उत्तर आहे श्रीवर्धन, पर्याय क्रमांक 1. आता याची PDF जर तुम्हाला हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे WhatsApp ग्रुपची लिंक दिलेली आहे ते ग्रुप जॉईन केल्यानंतर तुम्हाला PDF मिळेल. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलवर सुद्धा याची PDF तुम्हाला अवेलेबल आहे. प्रश्न क्रमांक 18. रायगड जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? रायगड जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत? उत्तर आहे 15, पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे. रंधा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? रंधा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं उत्तर आहे अहमदनगर, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 20 आहे. जायकवाडी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? जायकवाडी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर, पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. तर आजचे हे 20 प्रश्न पाहिले जे की महत्त्वाचे प्रश्न आहेत. हे प्रश्न तुम्ही नोट डाऊन सुद्धा करू शकता किंवा याची जर तुम्हाला PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समधले ग्रुप जॉइन केल्यानंतर तुम्हाला याची PDF मिळेल. यामध्ये मी अशी प्रकारे उत्तरं सुद्धा तुम्हाला दिलेली आहेत. डेली जेवढेही आपण टेस्ट घेणार आहोत, जेवढे व्हिडिओ बनवलेले आहेत त्या सर्वांच्या PDF तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहेत. ठीक आहे. यासाठी तुम्हाला कोणताही चार्ज द्यायचे नाही. फक्त फ्रीमध्ये तुम्हाला सर्वच्या सर्व PDF अवेलेबल करून देणार आहे. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आणि ह्या व्हिडिओला एकदा लाईक करायचं आहे.